हॅलो हॅलो पैसे कमी नव्हे सगळे सुपारी घेतली सुपारी दिली वा बघा ए राजा हॅलो 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 राजा श्रीकांबुवा हे राजा श्रीकांबुवा काळी 4 काळी 5 काळी 6 पांढरी 6 इकडे आहे बघ हे माझी स्केल आहे हे माझी स्केल आहे उभे आयुष्यात काही करता आलं नाही तर नाव ठेवायचं नाही हे सप्तस्वरांचं बादशाह तर नांदून गेलं एक काळी एक शिटी भेटली हे भेंडे अरे मोठ्या मोठ्या गार केल्या गंमत मध्ये भेंडे हिंमत मध्ये हा जोश आहे हा वर्गाचा शक्तिदूर आहे आणि तो गांभीर्याने दाखवून दिला अरे आज यांच्यासोबत अर्धा डझन आज 14वी का 13वी का 14वी वारी आहे सगळे हाऊसफुल अरे त्याच्यामध्ये 2 प्रश्न फुटले 7 ते 7 त्यांना फेमस झाली तुकाराम मुंडेंसारखा आज देशातला सर्वोच्च अधिकाऱ्याचा फोन आला कलगीधराच्या शाहिराला हे यांना दिसत नाही आणि गांडा भाई नॉन सेन्स आजची बारी कशी होती ती फक्त बघायत राहायचं प्राणी मित्रांनी आणलेलं एखादा कुत्रा मित्र आहे असा चढवतो आज फक्त बघित राहायचा सारखं आपल्या आपला आपण म्हणतो माझी आहे ठीक आहे राहून दे आपल्या सारखी वचपच कशी अरे बाई असते म्हणून काय झालं किती वचपाच करायची वडापाव खाय पण 2-3 कानसुलाच देणार काय बोलतो सचिव मारी टोपी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आवाज आला काल खंडाळ्यातनं आलो तराच झाला जाता येताना जरा पाण्या पिण्याचं म्हणतात ना पाणी वायसा इकडे तिकडे होईल काय दुसरं काय पाणी प्यालेलं नाही मी ह्याच पाण्याचा गडबड पण काय नाही वारी होऊन झाली तर आज या ठिकाणी सलग दुसरं वर्ष हे चौघ 4 एकटा आहेत बघा बदाम एसपी किलवर चौघ सुरेश माऊली आमचं संतोष वापर्डेकर अशोक जोशी आणि संदेश मांडवकर ह्या दोघांनी खाली 2 एकटं निवडलं राजेश बुवा आणि विकास बुवा गेल्या वर्षी पण आम्ही यंदा पण आम्ही आणि पुढच्या वर्षी हॅट्रिक पण आमची प्राणी मित्राने आमचा घातावा आणि ऐका आज आमचं शंकर भाऊजी पण आलेलं आहे कुठं बसलंय इथं आहे आज माझ्याच आहे हो प्रदीप साहेब या असल्या नोटा एकदम मी बघितलेल्या नव्हत्या एवढ्या अरे या ठिकाणी प्राणी मित्र ज्या मुक्या जीवांवरती जे प्रेम केलं त्यांचे आशीर्वाद परत तसेच येतात ते वाजत गाजत येतात मुके जीव जे बोलत नाहीत त्यांच्यावरती लावलेला लोक त्यांच्यावरती लावलेला लळा जो रिटर्न शिकतो तो असा वाजत गाजत येतो तुमच्या आयुष्यात हे 4 एकटे आणि बाकीची मंडळी आहेत फक्त बघित राहायची बरकत कशी येते ती तुऱ्याच्या साधा तुरा शब्द आहे तुम्हाला या ठिकाणी आयोजक प्राणी मित्र ग्रुप मुंबई आदरणीय संतोष वापर्डेकर माऊली आमचे वेळातले सुरेश गोरे आमचे भाऊजी संजय जोशी आहेत संदेश पांडवकर आहेत आणि आमचा लक्षा झोरे सर्वांना मानाचा मुद्रा करून 2 वर्षानंतर आज बारीला आलेला आमचे आदरणीय सन्माननीय आमचे समाज नेते आणि उदय सामंत यांचे कट्टर समर्थक आणि खरा चाहता वर्ग जर असेल तर आमचे आदरणीय शंकर गोरे भाऊजी आणि बंडू पटेले माऊली या ठिकाणी मानाचा मुद्रा आणि मानाचा जय वकार माऊली तुम्हाला या ठिकाणी शाहीर सुकान आयरे आमच्या तुऱ्याची शान आहे राजापुरातून आलेला आहे दिलीप धुमक आमच्या घराण्यातील शान भाऊ पवार यांची मंडळी आहे मंडळी थोडंसं फक्त नावं घेतो नंतर होऊन राहतो फक्त बघित राहायचं कसं सारखं सांगून झालं यायला संतोष कलामते माझे आमचे वस्तात जनार्दन नाथरे आमचे शिष्य विनायक धोपट माझा शिष्य दिग्या भोवड निलेश वरक आंबेड बुद्रुकचे प्रसाद आखाडे भाऊजी आलेले आहेत सुरेश भावदानी आमचे खंदे समर्थक सिद्धेश उतेकर माझा मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आमचे वेदांत जाधव आदेश बर्वे शशिकांत मांडवे दत्ताराम शिगम पडेलकर बुवांचे आमचे गुरुवारी या ठिकाणी आलेले आहेत आमची वारी 6 ऑगस्टला आहे या हंगामातली मुंबईतली सगळ्यात शेवटची वारी असणार आहे ते आमचे पडेलकर बुवांसोबत असणार आहे आणि त्यांच्या गुरुवारी आदरणीय पडेलकर बुवा या ठिकाणी आहेत माझा काय बोलूया त्याने या क्षेत्रात अनेक गोष्टी केल्या आईचा गड माझा ज्यानं एडिट केला अनेक गोष्टी माझ्या गाण्या एडिट केली मला इथपर्यंत आणलं तो माझा एमडी विजय मायंकडे मनोज गोंडाळा आहेत जयवंत चव्हाण बापू आहेत बलराम तांबे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत आणि अनेक मंडळी आहेत विनायक चौगुले आहे प्रदीप गोरे भाऊजी विजय जोशी सत्यवान कालकर योगेश मोडक
प्रथमेश मांडवकर, विकास मांडवकर, वैभव शिगम, विनय शिगम, विकास शिगम, योगेश पळसमकर, सहदेव गाडे आणि आमचे बाळासाहेब झोरे सर्वांना मानाचा मुद्रा करू. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश निकमबुवा, विजय निकमबुवा, मानाचा मुद्रा. जाधव बंधू तुम्हाला पण मानाचा मुद्रा. आणि आमची एक बहिणी, आमची एक बहीणच म्हणता येईल, जी आपला एक व्यवसाय सुरू करत आहे एक नव्या पद्धतीने आणि खूप छान तिचं डोकं आहे. शाहिरांचं आमचं गाणं जे फेमस आहे कोकण एक नंबर किंवा आमचं गाण्याला पोहतं बांधायचं, त्या गाण्यांच्या टॅगलाईन घेऊन त्यांनी टी शर्ट छापलेत. ते अनेक लोकांनी ते घातलेले आहेत. त्या टी शर्टची क्वालिटी फार छान आहे आणि त्या भगिनीला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपली बहीण आहे आणि तिचं नाव आहे सरिता वेले आणि तिचा जो ब्रँड आहे त्याला कोकोस ब्रँड म्हणून आहे. त्या इन्स्टाला ते पेज आहे त्यांचं सरिता वेले, तर त्यांना आहे बघायला आलं. तुमचा काही नंबर पण द्यायचा, नंबर सांगायचा तुमचा नंबर ह्याच्यात इन्स्टाला आहे ना, इन्स्टाला जायचं काय सांगायचं हे पोरांनो ऐका. सरिता दीपक वेले, सरिता दीपक वेले, सारिस कोको, सॉन्ग पवतं बांधायचं, गाण्याला पवतं बांधायचं आणि मला 551 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद तुम्हाला, खूप साऱ्या शुभेच्छा, बरकत लाभो. थँक्यू सो मच. आणि करा सुरुवात करा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता ही शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई कुंदा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नमस्कार करून वंदन करून माझ्या विवली गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी, येडग्याची मालकी आई विठ्ठाई देवी, हनी मुदोबा हनी देवडोकर, लांजाचा धनी केदारलिंग देव चव्हाटा, अवघा उत्तर हिंदुस्थान त्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पाचा घालून या मल्हारशाहीची मुहूर्तमेढ रोवली आणि जो दबदबा निर्माण केला त्या होळकर शाहीचे संस्थापक होळले मल्हारबा होळकर इंग्रजांना 11 वेळेला पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वात अधिक स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून गोळगादी बाबूरंगले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायणगुरव, यांचे बाबा राजाराम, बबन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य पुरेवाला शाहीर विकास सामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ पेढे धनगरवाडा, निर्मित शाखा जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाळजे कोलवाडी. गेली 15हून अधिक वर्ष मला ढोलकीला साथ देणारा माझा संदेश होते, माझा सिद्धार्थ भारगोडे, ही बोलला माझा अजित पवार आणि बुलबुलला आमचे साळी माऊली, सतीश साळी माऊली आणि ऑक्टोबरला रोहित डिके आणि अनेक कार्यक्रम जो माझा आवाज पोहोचवला तो मला राजू पटाळ दादा, सर्वांना मनाचा मुद्रा करून माझ्या आजचे विठू रुक्माई प्राणी मित्र ग्रुप सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी हे म्हणतात नामान केलं तर म्हणतात तुम्ही सामान गुंडाळून. राजेश निकमबुवा हे सामान गुंडाळून फुंडाळले ना, एक होता एक म्हणतात ना नाच म्हणतात फुटीला लावी, 7.5 तासामध्ये त्याचा नाच फुटेला लागलेला आहे, 7.5 तासात त्याचा नाच फुटेला लागलाय. हे सामान गुंडाळलं की घोषणा करायची आनंद होतो. परत नाही बोलायचं, हा जेवढा लिमिट मध्ये मर्यादामध्ये तेवढंच बोलायचं. नमान आणि सामान हे नमन जो होता नमनाला, तुम्ही कधी नमन केलंय? तुमच्या वारवडात कधी लुगडं लावलंय? नमनात साडी लावले तर त्याला नमनाची किंमत कळेल. अहो दसऱ्याला नाच बंद होतो, हे पोरांनो दसऱ्याला नाच बंद होतो, हे 12 महिने नाच करतात, हे नाही चालतात. विकास नंबर दसरा झाला की ही ढोलकी बांध म्हणजे बांध, तत्व आहे. अरे 25 शो जे मुंबईला लागले ते येणं म्हणून लागले, खुळं म्हणून लागले. विकास लांबोरे बोलते भेंडी इनको सबको बोलते, हिशोब दिलेला आहे, रिझल्ट दिलेला आहे, निकाल दिलेला आहे आणि हेच केलं नाही फेल
विकास लांबोरची स्केल इथं आहे, इथं जाऊन दाखवायचं तुला, ही स्केल गाठून दाखवायची, मग मानला तुम्हाला स्तवन गातोय त्याच्या आधी माऊली पिता बंधू सोयरा तुझिया मोचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजला हे दयानिधे श्री गजानना ला एक गोष्टीची सुरुवात केली, 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. तेव्हा सांगितलं होतं, सुरुवातीला सांगायचं की मंडळी मी कमरेच्या खालचा एक शब्द बोलणार नाही, कुणाच्या घरापर्यंत जाणार नाही, आया बहिणांची मान खाली जाईल असा मी एकही शब्द काढणार नाही. त्यानंतर मी सांगायचो की माझी मुलगी अनेकदा माझे कार्यक्रम बघायला येते, तिच्या नजरेचा तिचा बापाच्या मुखातून काही वाईट शब्द निघाला आणि तिला जर गिल्ट वाटलं तर माझ्या लेकीसारखी ज्या काय आमच्या पोरी येतात, आमच्या बहिणी येतात, आमच्या आईशी येतात, त्या पण कोणाला तरी आया बहिणी आहेत, त्यांनाही कुठे गिल्ट वाटतं का म्हणे मी त्यांचा लेक म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून या रंगमंचावरती तुऱ्याच्या साजामध्ये मी ते शब्द टाळण्याचा प्रयत्न करेन. आणि गेली 4 वर्ष हे वचन मी पाळत आलो आणि आज कलगी तुऱ्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त 25 शो या नाट्यगृहामध्ये विकास लांबोरेचे लागले. एक शब्द कमरेच्या खालचा बोलायची गरज नाही. आणि तुम्ही मला या सुरांवरून बोलता, या सुरांवरून बोलता, ह्याच्यात काहीतरी बदल करा बुवा या सगळ्या गोष्टीत. आणि तेव्हा विकास लांबोरे होणं किती महत्वाचं तुम्हाला कळेल. मी क्रेडिट नाही घेत, पण हे दाखवून देणं गरजेचं आहे. स्तवन गातोय तुमच्या चरणाशी लक्ष असावं. सदाराव कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, सदाराव कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, ध्यान लागो सद्गुरु पाय, ध्यान लागो सद्गुरु पाय, हो माझ्या गुरुराया भगवंता. जय जय रघुवीर समर समर, हो माझ्या गुरुराया भगवंता. जय जय रघुवीर समर. सदाराव कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, सदाराव कृपेची
कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझ्या गुरुराया भगवंता जय रघुवीर समर्था माझ्या गुरुराया भगवंता जय रघुवीर समर्था जन्माच्या पापातून द्यावी मुक्ती आशा पातून संसाराच्या भव्यापातून सोडवया भवतापातून जन्माच्या पापातून द्यावी मुक्ती आशा पातून संसाराच्या व्यापातून सोडवया भवतापातून जरी चुकलो असलो नाता जरी चुकलो असलो नाता मार्ग दाखव मजला आता जरी चुकलो असलो नाता मार्ग दाखव मजला आता मार्ग दाखव मजला आता तुमच्या चरणी ठेवतो माता माझ्या गुरुराया भगवंता जय रघुवीर समर्था माझ्या गुरुराया भगवंता जय रघुवीर समर्था गुरुमंत्राचा प्रभाव हा बदलून गेला स्वभाव हा गुरु कृपेने निभाव हा नाही कशाचा अभाव हा गुरुमंत्राचा प्रभाव हा बदलून गेला स्वभाव हा गुरु कृपेने निभाव हा नाही कशाचा अभाव हा तुझ माझा शक्तिदाता कृपावंत तू सुखदाता तुझ माझा शक्तिदाता कृपावंत तू सुखदाता आग गुरुचरिताची गाथा गातो गुरुचरिताची गाथा माझ्या गुरुराया भगवंता सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझ्या गुरुराया हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवारीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भिवा शंकर नारायण गुरव राजाराम पवन विशाली गणेश भिकाजी चंद्र प्रभाकर कोतुरे बजरंगबली राजमंडळ मन्हाजो कोटवाडीचा गणपती बाप्पा जय
कितीला सुरू झाले? 9:15 नाही 9:15 काय पण जाऊ ए किती झाले ना 9:30 ना. अश्विन महादेव गाडे मुक्काम पोस्ट भेळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाडेवाडी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचं भेळ गावातलं पडीलकर बुवा आमचा मित्रच आहे. त्यांच्यासोबत आमची 6 तारखेला बारी आहे. 6 सप्टेंबर गणपतीच्या आधी या अंगामधली शेवटची बारी हा हल्ला असणार आहे. यावा सगळी माझी असणार आहे. फरमाईश चल ग ताई चल बहिणी माहेरी हे गाणं काढून आहे काय काय नो हे पण रत्नागिरी शिवसेना तालुका संघटक शंकर गोरे भाऊजी व बंडू शेठ पत्याणे यांचा मित्र परिवार आणि प्रदीप गोरे दिनेश गोरे दिनेश तेरे साई पावसकर विलास आखाडे पंकज सुर्वे वैभव वारिशे पप्या जागळे आणि सर्व यांकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. ही माझी माऊलीकडे ही माझी स्केल आहे. या बंडू पत्यांना आले शंकर भाऊजी आले माझ्या भाऊजी आले आणि मला सांगता स्केल मध्ये का एक साळवी दादा कितीला गायला मी आता या काळी 5 ठरला होता त्यांना घेऊन ना कुठेतरी सगळे निघतात तुम्हाला तर थांबा आले बघा पैसे इकडे तुला माझ्या गाणं आवडलं किती आवडलं खरं सांग नाही कुठला पावता आई ऐकलंस ना तू या पोहायला ओळखतोस त्यांना सांगून जा काकांना असं का बोलतो म्हणून नाव नाही सांग दुर्वांक गोविंद शिगम 100 रुपयाचं पारितोषिक. म्हात्रे साहेब आले हे लोक म्हणतात पुढी आहे पुढी नाही आणलीस काय म्हणतात 7,000च्या पाया देव बिव अंगात येतो. अरे कोकणातला आहे मी बक्षीस मोबाईल आहे. विजय जाधव 500 रुपयाचा पारितोषिक. फरमाईश अरे लाल लाल कलर की वागडी कलर आज आहे तुमची खिरापत. तुम्ही उडवून घेतलेल्या अंगावर उडवून घेतलेल्या आता तुरेवाला उडणार. जयवंत काशीनाथ चव्हाण शाखा प्रमुख ठाणे 501 रुपयाचा पारितोषिक ना 1,001 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे कृपया कोणी रंगमंचावर येताना चप्पल घालू नका हो. हा हे आपलं मंदिर आहे ना हा तुरेवाले शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर माऊली यांच्या स्मरणार्थ श्री सत्यवान कृष्णा कालकर माऊली यांकडून 200 रुपयाचा पारितोषिक. आयोजक श्री दत्तगुरु कला मंडळ भेळ गाडेवाडी आणि प्राणीमित्र ग्रुप मुंबई दिनांक 6 सप्टेंबर रविवार. उमेश पडीलकर बुवा आमचे मित्र विकास लांबोरे शिवाजी मंदिरला कार्यक्रम आहे. या अंगामाचा शेवटचा कार्यक्रम असणार आहे. 500 रुपयाचा पारितोषिक. सन्माननीय श्री दिनेशजी कुलतरकर आमचे माऊली आलेले आहेत आणि सन्माननीय श्री दिनेशजी कुलतरकर साहेब प्रस्तुत रेड अँड सर्कल आणि VIP श्री प्रोडक्शन्स आयोजित कलगीतुऱ्याचा जंगी सामना शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला रात्री 8 वाजता आपल्या साहित्य संघ मंदिरामध्ये गिरगावमध्ये शक्तीवाले विनोद फटकरे गुरु गणपती घराण्यातले आणि तुरेवाले आमचे जनार्दन नाचरे बुवा पहिल्यांदाच बारी होणार आहे. सगळ्यांनी यायचं मंडळी. शीघ्र कवी वासवाने यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांची शिष्यमंडळी शाहीर हरिश्चंद्र धुमाक आणि शाहीर दिलीप धुमाक माऊली आलेले आहेत. 1,000 रुपयाचा पारितोषिक. मनस्वी आभार. आणि चेन्नईतनं तामिळनाडूतनं आमचे योगेश कनावजे बुवा यांकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक. निलेश वरक आमच्या आंबेडचे 200 रुपये. MD आमच्या विजय मायकडे 200 रुपये पोरांसाठी द्यायचं. योगेश पळसमकर आमच्या सगळ्या पोरांसाठी हे येऊन टाक खाऊ नळ्या. श्री नवलादेवी ट्रॅव्हल्स विनोद पांडवकर प्रदेश पाष्टे अभिजित विचारे संतोष शिंदे 501 रुपयाचं पारितोषिक. आणि शेवटचं बक्षीस संजय सकाराम काळे 101 रुपयाचं पारितोषिक आणि वेदश्री धोपट 201 रुपयाचं पारितोषिक दे. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी. आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी.
अजून एक आहे ना, आमच्या पत्नी माऊली यांनी सगळ्यांनी दिलेला आहे. आई सगळं विचार हा किती आहे इथं काही नाही बरा, देणारा आहे ना आपला लंबोदरा, काढवर करून सारी करतो मी सोया, दरवर्ष सारखं मात सजू दे बरं, समजल काय काय आलो गाणे गणपतीला, आला नवराईला, घराला आणि सणाला. आमचे सुकान बुवा यांच्याकडनं आले 500 रुपये. बुवा थँक्यू सो मच. आणि बघायचं एक स्तवनासाठी फरमाईश आहे ना, भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण, भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण. हे नाही वेगळं चालेल. या काजुर्ली गावची आई जुगाई नवसाला पवनी, हे तो मी विसरलो गेलो. आता बुवांचा विषय बुवांचा. बुवाने गण गायला. हे ज्या दुसऱ्याला नावं ठेवतात ना, दुसऱ्याला नावं ठेवतात, यांच्या गीतकाराने यांच्या लेखकाने याच्यावर लक्ष ठेवायचं. एकच सांगतो, त्यांचं म्हणणं काय आहे, किच तेरे इश्क में पागल ही चाल सप्तसुराने आळवतो मी आज या सभारणात, निराकारे हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना, श्री गणा माझी तुला वंदना. आता मला सांगा, शक्तितुराच्या उंचीवर गेलेला आहे. आता जो गर्भित भाग आहे कलगीतुराच्या आतल्या गोष्टी ज्या आता पुढे पुढे बाहेर यायला लागल्या, मुळारंभाचा हा गण आणि जो शक्तितुरा येत राहिलाय, आणि त्याच्यामुळे आजकाल शिकलेली पोरं, ही 22-23 वर्षाची पोरं, या एसआरच्या लेवलची, ही सगळी पोरं जी सुशिक्षित आहेत. आता हे तुमचं AI आलं, जेमिनी आलं, मेटा आला, त्याच्यावरती चॅट GPT आलं, पुस्तकं कमी पण त्याच्यावर लोक जात आहेत, सर्च करतायत, अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं तोंडावर पडताय बघून घ्या. हे काय म्हणतात की सप्तसुराने आळवितो मी आज या सभाराणा, आणि निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजनाला. निराकार म्हणजे ज्याला आकारच नाही, आणि त्याला सांगतात ज्याला आकार नाही त्याला बघा, भक्तजनांनो बघा. आता हे बघा, हा तुमचा मूर्खपणा. निराकार रूप पण फक्त ते अंतर्यामीतून ध्यानातून फक्त स्मरायचं असतं. हा कलगीतुरा आहे, आणि तुम्ही सांगता या स्केलच्या गोष्टी मला, ह्या पहिल्या बेसिक आहे शक्तिग्रंथी ही शिकून घ्या, आणि नंतर सांगा मला. गाणी घेतोय. सुखाची ओंजळ माझी भरली गणा, सुखाची ओंजळ माझी तुझी भरली गणा, गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना, पुरवली देवा तू माझी मनोकामना, पुरवली देवा तू माझी मनोकामना. सुखाची ओंजळ
माझी मनोकामना केलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना असं आहे सगळं. आता यांचा उघड लोकांना बोलायच्या नादात काय काय बोलून जायचं आणि आपण किती उघड. हा विकास लांबोरे जो उभा आहे जे हे वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करतात आणि तरी पण एका सीझनला फक्त 4 महिने 3.5 महिने मी बाऱ्या करतो आणि जो आकडा टाकतो आणि जितके कार्यक्रम करतो आयुष्यात नव्हे पूर्ण वर्षात जेवढे कार्यक्रम करतात तेवढे ती उच्च काढू शकत नाही. हा फरक आहे. त्याचं कारण एकच आहे. कारण एकच आहे. तुम्ही लंगड हे लंगड तुम्ही यायचं आणि ह्या विजय सॉरी निकमबुवा आमचं राजेश निकमबुवा सांगायचं एखादा विषय त्याने सांगायचं 4 ओळी फक्त लिही. मी सांगतो त्या विषयावर तरी लिहायला लावायचं नाहीतर मी देतो. आता विषय काय हे लंगड आहे. आमचा विजय बुवा लिहून देणार ते जाधव बुवा लिहून देणार आणि हे गाणं काय की आहे मान्य आहे ना. आता इतकं वर्ष टोपी घालत नव्हतं. काल खंडाळ्यात बुवा काय सुबुद्धी सुचली पावनाई देवी पावली आणि नवनाई देवी पावली. काल बाबा टोपी घातला रे काल टोपी घातला आणि याचा क्रेडिट मी नाही घेणार. आणि किती भारी दिसतो बघा किती भारी दिसतो बघा. यांना म्हटलं खेळातली म्हणते चमचमची बाई एवढ्या प्रेमान बोललो चमचमची बाई तरी माझा काला बाबू लग्न केलं एवढा पैशावाला एवढा काही पद्धतशीर आहे एवढा भारी लिहतो एवढा नवरा नशिबात मिळालाय. नान बाय नान लय भारी होणार. हे बरकतीचा विषय आहे. मी जर काय देवबीव काढतो अहो कोकणात नाही. हे सगळं मला माहिती आहे. ह्या गमतीचा भाग आहे. पण मुळारंबाचा बघा तुम्ही 5 वर्षात किती प्रश्न फोडलो लोकांचं किती प्रश्न फोडलो. एक गाणं गेलं अहो तर काय नाव नव्हतं ठेवलं तुम्हाला. ते सांगितलेलं की परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण 1 नंबर आहे. म्हणजे परशुरामाची भूमी म्हणजे कोकण एवढंच बोललो. आणि वरती त्यांचं एक वाक्य आहे की महाडच्या चौदार काळाने दिले आंबेडकर आणि त्याच्या आधी आंबेडकर जन्माला आले त्याच्या आधी एवढी आंदोलन झाली तेव्हा आंबेडकर आम्हाला मिळाले. म्हणून सांगतो लिहिताना आपलं काही लिहायचं म्हणून टाकले नंतर त्याची किंमत होतं जितक्यांच्या नजरेत ते सांगायचं होतं. बाकी काय तुम्हाला आम्ही हसत नव्हतं. आता गवळ्यांचा विषय काय म्हणतात की तुझी म्हणतात करेन बर्बादी. शहरात म्हणतात राधा सांगते कृष्णाला तुझी बर्बादी करीन. बघा याची लेखणी यांचा शेर बघा आणि म्हणते माझ्या नादी नको लागू तुझी करेन बर्बादी. अरे असा कुठला ग्रंथ आहे जी राधा माऊली जी राधा राणी त्या श्रीकृष्णाला त्या मनमोहनाला जाऊन बोलले मी तुझी बर्बादी करेन. सांगा बरं हे शक्तीत हे पाप लागायचं नाही. आणि मग आम्हाला शिकवायला लागणार देव हे सूर आहे ते सांगितलं ना कलगीतुरा हे आमच्या वाटवाड्याची त्याची जपलेली आहे. आणि माझ्यापर्यंत ह्यांच्यापेक्षा जास्त मी शिकलेलो पण त्यांच्यापेक्षा जास्त ह्यांच्यापेक्षा जास्त गाणी हिट माझी ह्यांच्यापेक्षा जास्त कमी कालावधीत जास्त कार्यक्रम माझे. घ्यावराव बसून तुमचे सूट घ्या काय तर मी यांना म्हटलेलं आहे का राहुल देशपांडेचा का चुलत भाव आहे. हा लता मंगेशकर आमच्या ज्या ताई आहेत त्यांचा काय मानेला मानसपुत्र आहे.
सगळे सुरू जातात आणि दुसऱ्याला शिकवणार नॉन सायन्स. तर निश्चय काही बोलायच्या ओघात कमरेचा असं सोडू नको. काहीही बोलायच्या ओघात कमरेचा असं सोडू नको आणि आपल्या भिकार ज्ञानानं स्वतःला उघडा असं पाडू नको. अरे आलं किती गेलं किती नाही गंदी. अरे आलं किती गेलं किती नाही गंदी असं काय तोडू नको. आणि चार चौघात उघडी आधीच तू त्या स्वतःच कपड फाडू नको. आता शर्मन सुरू मला काय प्रश्न फरमाईश पडू नाही तर शर्मन मोबाईल सगळं. चला येऊया बोला एका सांगतोय. अर्धा डझन आपला कार्यक्रम झालेला आहे. या काला बाबन खाला बाबन यायला भणकर या. मला पसंत केलंस ना चार चौघात पसंत केलंस ना मग चार चौघात सगळं काला काला कशा मानायचे. काल म्हणते हे ऐका परवा काल म्हणजे गवळ ऐकतो गंमत तरी ऐका आ थांबा हे टाईम मिनिटं किती राहिलं आपली. कुठला गाणं नमन. अरे तर आमचं कालचं गाणं हे परत इथं आता 2 दिवसापूर्वी आमच्या सावर्डा इकडचं चिपळूणचं नमन जाकडी होती. ऐका तरी हे आता लावणी करा सांगतो तुम्हाला. नमनात भेट नाही नमनात भेट नाही. हे जे खडं नमन असतं ना खडे नमन म्हणतात त्याला. अनेक गोष्टी त्याला जाकडी पण म्हणतात. हा शक्तीपुराला जाकडी पण म्हणतात कलगीतला पण म्हणतात. तिथं नमनात तिकडं म्हणणे असते हे पहिलं वंदू नमन माझं थरथरी मातेला. अरे पहिलं नमन हे नमन असं सगळं कुणाला म्हणण्याचं सगळं झालं. तिकडं ती म्हणणे इकडं स्तवन. तिकडं गाण त्या फक्त पुरुष साडी नसून असे ताटाने असं ते नाचतात ना. ए होय की नाही याला नाचाय सांगा. ही लावणी आहे गणेशाची आराधना आहे. ज्याचा वाडवडील या नमनासाठी लुगडं लावलेला आहे मिशी काढलेली आहे ना त्याला नमनाचं महत्व माहिती आहे. यांना आयुष्यात लावलंय. तुम्हाला काय माहिती आहे नमनातलं काय माहिती नमनातलं नमनातलं मला माहिती आहे. आणि नमनाचं नुकसान करतो की फायदा करतो माझं मला माहिती आहे. याला सांगायचं विकास लांबोरेचं 2023ला या नमन आणि कलगीतुरासाठी हिवाळ्याच्या दिवसासाठी आमदारने मुद्दा उठवलेला आहे. ऑन रेकॉर्ड आहे. तुमचं काय योगदान आहे कलगीतुरासाठी. तुमचं योगदान काय नमनासाठी लांबोरेचं योगदान आहे. या कलेचा जेव्हा घसरेल ना काय त्या विकास लांबोरे आपल्या परीला खारीचा वाटा होऊन सावराले. तुमच्यासारखं नाही तुमच्यासारखं नाही. त्याच्यामुळे नमनाच्या गोष्टी मला सांगायच्या दुसऱ्यांना सांगायच्या ते मी माझं बघून घेईन. ही पुण्याची गोष्ट की पापाची गोष्ट मी बघून घेईन. तिकडं म्हणणे इकडं स्तवन तिकडं गाण इकडं गाण तिकडं गवळणे आल्या थाट थाट करून मथुरेच्या बाजारला चालल्या. इकडं आली गवळण खडी नमनामध्ये मुर्दुंग वाजवतात पखवाज वाजवतात तबला वाजवतात. इकडं जागृत अशी पोरं नाचतात आणि बाहेर सोंगा दाखवतात. काय फरक आहे हो. या 2 सख्या बहिणी एकत्र नांदतात एकाच घरात दिलेल्या आणि एकमेकांची आईशीची आठवण काढता मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम काय हो. मला परत शांतपणे शिकवते जाधव सांगून ठेवा. एकच गोष्ट वारंवार नको याला ऐकून घेतो म्हणून कानात मुतायचं. प्रशांत भेटरे साहेब गोवागर 100 रुपये नमन होऊन द्या. हे संदेश नमन करताना मी ह्याला विचारून गेला होता. इतर मग टेन्शन नाही होईल इधर आखो में डालना और बात करना. नमन करताना ह्याला विचारलं होतं काय नमन बंद करताना ह्याला विचारायचं करते वाजव लांबोरे बोलते सत्तो बोलते. बारा खोड्या नमनाचा भेद मी सांगेन शक्तीपुराचा भेद मी सांगेन.
मंडळातच येईल ना मला पत्र. माझी मातृसंस्था आहे मी त्याला सांगतो. आपले खुश. अरे आजचा रविवार हे बरं नाही. आजचा रविवारचा दिवस. आज आपला घाण मच्छर खायची, आपलं वड मटण काय खायचा, मावरा खायचा, घरात सोडून सब माणूस इथं पब्लिक आलेला आहे नाचाला. त्यांची फरमाईश झाली जरा मजा केली तर ह्यांच्या पडात दुखतात. पुऱ्या बारी त्यांना एक काही नाही, एक शिट्टी नाही. जलते भेंडी, जलते भेंडी. हा किती मिनिट आहे मला, किती मिनिट आहे शेवटची झाली. अरे झालं सगळं. मी बघा बघितलं बारी कशी करतो. अरे मग 2020चा बारशा आहे. मला पिसवू नका हो, मला सांगा पिसवू नका. हा काही 5 सावर पदार्थ, सावर पदार्थ वागणं सुधार तू. तुला कितींदा सांगायचं ते बरबादी बरबादी कधी बरबादी अवकाश आहे, लायकी आहे, कृष्णाची बरबादी बरबादी. कोण लिहून देतो? हा कोण लिहून देतो? सावर पदार्थ वागणं सुधार तू. कितींदा सांगायचं उतर ओझा तू सावर तुझं, उतर ओझा तू ठराव तुझं. कसं तुला वागायचं, कसं ओझा तू ठराव तुझं. कसं तुला वागायचं. सावर पदर तू वागणं सुधार तू, सावर पदर तू वागणं सुधार तू. कितींदा सांगायचं सावर पदर तू वागणं सुधार तू. कितींदा सांगायचं सत्वाचं झालं बोलणं, झालं किती भांडण. पुन्हा नव्यानं आयुष्यात या होत सुरू नांदण. करूला सुचनात दिल्याच्या वचनात, करूला सुचनात दिल्याच्या वचनात. कसं ते जागायचं, करूला सुचनात दिल्याच्या वचनात. कसं ते जागायचं. उतर ओझा तू ठराव तुझा, तू कसं तुला वागायचं. उतर ओझा तू ठराव तुझा, तू कसं तुला वागायचं. सावर पदर तू वागणं सुधार तू. कितींदा सांगायचं सावर पदर तू वागणं सुधार तू. कितींदा सांगायचं. शायराने काल त्यांच्या प्रश्नाच्या मागून आम्ही गेलो. तंतोतंत उत्तर ते म्हणाले आमच्या ग्रंथाचं जे नाव आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तोच पुरावा तसाच ग्रंथ सगळं झालं त्यांनी मान्य केलेलं आहे. आमचा त्याच्यावरती अट्टास नाही. आम्ही तुमच्या ग्रंथाला खोटं ठरवणार नाही आणि तुमच्या प्रश्नालाही खोटं ठरवणार नाही. त्याच्यानंतर काल त्यांनी उत्तर दिलं. भूमाताच गौरव गातात म्हणजे भूमाता उत्तर दिलं. त्यांना पहिली ह्या आपल्या 6 बाऱ्या झाल्या त्यातली एक पहिली दिलेली आहे की आता आम्ही यंदा एक्स्ट्रा अजून बाजू अजून सोडवल्या. ग्रंथ तोच आहे, या दोन ग्रंथ तोच आहे, ग्रंथ बदलेला नाही. फक्त एवढंच सांगितलं की एखाद्या शक्तीवाल्याला प्रश्नाकडे जाताना अजून त्याला वाटा ज्या आहेत त्या मोकळ्या व्हाव्या, अजून त्याला सोपं जावं म्हणून अट घातलेली आहे की एका देवाने त्या राजाला वरदान दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सोपं झालं, तुम्ही आता स्त्रीकडे जाऊ नका. मग ह्याच्यात तुम्हाला मिरची लागायची काय गरज आहे? असा तुरेवाला कोणी बघितलाय? दरवर्षी तुम्हाला उत्तर सोपं करण्यासाठी एक्स्ट्रा अजून बाजू देतोय. ते तुम्हाला कळलं पाहिजे, त्या घेता येत नाही. हे म्हणून त्याला दातृत्व पण मोठं लागतं आणि घेण्याची वृत्ती पण मोठी लागते. आशिष बेंद्रे माऊली, कोंडी बेंद्रेवाडी, तालुका राजापूर,
जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील गाडेमाऊली भेळ मोगरगाव 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मी माझं काही पद गात नाहीये, वेळ दिलेली आहे. मात्र आमचे शंकर गोरे पत्याने माऊली या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आमच्या उदय सामंत माऊलींचे चाहते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत, म्हणून 2 शब्द त्यांच्यासाठी मी गातोय. आपला प्रश्न सॉरी. तर आमचा प्रश्न असा आहे शाहीर की नागरी बळीराजा जो आमचा शेतकरी आहे तो जेव्हा शेतात जाईल तेव्हा त्याच्या कमरेला आकडी कोयती असेल तर त्याच्यावर कोणतं अरिष्ट येणार नाही, त्याच्यावर कोणती बाधा येणार नाही. हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं आहे. आमचं जे तुम्ही ग्रंथाचं नाव घेतलं त्याच ग्रंथात उत्तर आहे आणि अजून त्याला बाजू सोडवलेल्या प्रश्नाची प्रत तुम्हाला दिली आहे. तुम्हाला प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या घराण्याने जर आमच्यासारखा प्रश्न फोडला ना आमच्या येडावाकडा आमचं नशीब आहे यादवानं मान्य करणार. हे माझी कोरडोर येतात या, मी त्याला घाबरतो, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका, मी खोटं घाबरतो. हा 2 शब्द हे घेतो आठवण. तुमचे उपकार जन्म राहतील. शंकरभाऊजी हा पत्रे बोलू तुमचे उपकार जन्म राहतील. केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सामंत महाराष्ट्राचे उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. 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 तुमचे उपकार जन्म राहतील. केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. हे आता हे गाणं बोलतोय, ते बोललं तर बापार नाही कर मला घड्याळ दाखवणार. झाली मिनिटं झाली. हे फक्त मंडावर घेतो ज्याची भावी कोळी त्याची वाजवी टाळी. प्रियांश वैभव खैर गाव जयगड साडेवाडी गडाला पौत्र बांधायचा फरमाईश दुसऱ्या बाजूला घेऊया. हा जाणे देवी झोरेवाडी 201 रुपयाचं पारितोषिक आणि श्री गांगेश्वर ग्राम विकास मंडळ आयोजित संदीप मोरे विरुद्ध विकास लांबोरे या बुधवारी बारी आहे 22 तारखेला ह्याच ठिकाणी आहे 8 वाजता. आमच्या गांगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. तर असा जपती अंतरी भाव असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. मुक्या जीवाला लावून जीव पाहती त्याच्यामध्ये व देव. मुक्या जीवाला लावून जीवन पाहती त्याच्यामध्ये व देव. असं जपती अंतरी भाव असं जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. असं जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. मुक्या जीवाला लावून जीव पाहती त्याच्यामध्ये व देव. मुक्या जीवाला लावून जीव पाहती त्याच्यामध्ये व देव. बारी संपवतोय. राजेश निकम ज्याप्रमाणे काय 15 मिनिटं बारी करा नंबरला मी येतोय. आज हिशोब होऊन जाऊ दे. परत तुमची बारी लवकर हाय ना डायरेक्ट ऑगस्ट मध्ये बघू तरी 1 महिन्यानंतर. धन्यवाद. येतोच.